विदर्भ 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 आणि आम्ही विदर्भ, कारण आमची आवड वांगी. जर विदर्भातल्या एखाद्या लोकाला तुम्ही पकडलं आणि त्याला म्हटलं, बाबा सुख म्हणजे काय असतं, तो तुम्हाला उत्तर देईल, आलू वांग्याची झणझणीत भाजी, वरण भात आणि पोळी. आ हा हा, तुम्हाला कुठेही पाहायला मिळेल. आमच्या विदर्भामध्ये सर्वांना वांगी खूप आवडतात. कुठल्याही फंक्शनमध्ये तुम्हाला वांगी भेटणार म्हणजे भेटणारच. तशीच मी वांगी लवर म्हणून एक रेसिपी घेऊन आली आहे, वांगी भात आणि मसाला दहीची रेसिपी. त्यासाठी आपल्याला एक मसाला करायचा आहे, तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तयार टाकायचा आपल्याला तूर डाळ किंवा चना डाळ 1 चम्मच, उडीद डाळ 1 चम्मच, तीळ 1 चम्मच, मिरे, लवंग आणि सुकी लाल मिर्च टाकायची आहे आणि याला खमंग असं सुगंध सुटोपर्यंत तव्यावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे, जसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे. आमच्या विदर्भाकडे वांगी सगळ्यांना खूप आवडतात, खूप आवडीने वांगी खाल्ली जाते बघा. आता हे जे आपण भाजलेलं आहे तव्यावर ते आपल्याला थंड करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये आपल्याला धनापूड, थोडंसं गरम मसाला आणि तिखट टाकायचं आहे छानपैकी आणि याला मिक्सरमधून फिरून एक मसाला तयार करायचा आहे. हा आपला आजच्या वांगी भातचा हिरो आहे. हा मसाला करणं खूप मस्त आहे, खूप सुगंधित असा चविष्ट असा वांगी भात तयार होतो. आणि हा आहे आपला सुपर हिरो म्हणजे वांगी. मस्त त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि लांब लांब मला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आता आपण वळूया आपल्या फोडणीकडे. त्यासाठी एक मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. मी अशा पद्धतीची मोठी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढं तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, उडीद डाळ, सोबतच आपण टाकणार आहे 2 तेजपान, काजू, शेंगदाणे टाकायचे आहे. सोबतच आपण शेंगदाणे टाकणार आहे मस्तपैकी आणि 2-3 आपण लाल सुक्या मिरच्या टाकणार आहे. आता त्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. आपल्याला व्यवस्थित परतल्या गेलं की यामध्ये टाकायचं आहे आपल्याला सुपर हिरो आपला वांगी. मस्त पतले पतले लांब लांब कट करून वांगी टाकायचे आहे आणि आता याला छान आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे पाणी न टाकता. नवीन रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. थोडीशी आपण टाकणार आहे हळद. छान हळद परतून घ्यायची आहे, झाकण ठेवायचं आहे आणि वांगी आपल्याला छानपैकी वाफेवर शिजवून घ्यायची आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर तुम्ही या भातासाठी लेफ्ट ओव्हर राईस म्हणजे उरलेला भात घेऊ शकता किंवा भात आपण अशा पद्धतीने करून त्याला छान मोकळा करून घ्यायचा आहे. मी कुकरमध्ये 2 वाट्या भात शिजवून घेतला होता, त्याला मोकळं करायचं आहे. इकडे आपली वांगी पण छान शिजली होती. मध्ये आपल्याला चेक करायचं आहे, दाबून बघायचं आहे वांग्याला. आणि हां, वांगी चिरताना तुम्ही वांगी खाऊन बघा. आता उन्हाळ्याचं काय होतं माहिती आहे का, वांगी जे आहे ना कधी कधी कडसड येतात म्हणजे कडू लागतात, त्यामुळे आपण वांगी खाऊन बघायची थोडीशी. आता बघा, त्या वांगीमध्ये आपण काय करणार आहे, जो मसाला केला आहे ना आपण मिक्सरमधून काढून घेतला होता तो मसाला संपूर्ण टाकायचा आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण मी म्हणजे आमच्या घरी मीठ टाकूनच भात केला जातो. तुम्ही मीठ नसेल टाकत भातामध्ये तर तुम्ही वरून आवश्यक तेवढं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि जो भात आपण केला आहे तो आपण संपूर्ण आपल्या कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे. अर्धा भात टाकल्यानंतर त्याला मिक्स करायचा आहे पूर्ण, म्हणजे मसाला व्यवस्थित भाताला लागला गेला पाहिजे. अगदी वेगळी फोडणी आहे की नाही आणि नवीन रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. आता मस्त मिक्स मस्त मिक्स करायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपल्या पूर्ण भाताला मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे. आपण जो केला आहे फोडणी ती व्यवस्थित मसाला मिक्स झाला की त्याला परत झाकण ठेवायचं आहे आणि त्याची खमंग अशी वाफ काढायची आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता आपण बघूया मसाला दही सोबत खाण्यासाठी. तर एका पातेल्यामध्ये मी आवश्यक तेवढं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी टाकायची आहे. सोबतच आपण टाकणार आहे हळद, तिखट, धनापूड. आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दही. आवश्यक तेवढं दही टाकायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. आता यामध्ये चवीनुसार साखर आणि मीठ टाकायचं आहे. मिठाचा व्हिडिओ जरासा स्किप झाला होता म्हणून तो निघाला नाही आहे, पण आठवणीने तुम्ही मीठ आणि साखर टाका. आणि गॅस आपल्याला बंदच पाहिजे आहे, नाहीतर काय होतं माहिती आहे का, हे दही ना लवकर फाटते. त्यामुळे आपण गॅस बंद करून ही प्रोसिजर करायची आहे. इकडे आपल्या भाताला पण छान अशी वाफ झाली होती बघा देऊन, आणि मस्त सुगंध सुटलेला आहे. आमच्या विदर्भाकडच्या लोकांना जर तुम्ही म्हटलं बाबा राष्ट्रीय भाजी म्हणून तुम्ही कोणती भाजी ठेवसाल तर ती वांगीशिवाय दुसरं काही बोलणारच नाही, कारण आमच्याकडे वांगी
खूप फेवरेट आहे. तर आपला रेडी झालेला आहे मस्तपैकी वांगी भात आणि मसाला दही. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर.